गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघात एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात संवाद बैठका, विजय संकल्प मेळावे घेत आपल्या समर्थकांना निवडणुकीच्या प्रचारासाठी ऍक्टिव्ह मोडवर आणताना दिसून येत आहेत। सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत, तर त्यांचे बंधू समाधान काळे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत। 4 विधानसभा मतदारसंघात आणि 2 लोकसभा मतदारसंघात विभागला गेलेल्या पंढरपूर तालुक्यात कल्याणराव काळे समर्थक वर्गही मोठ्या प्रमाणात आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक वाखरी येथे पार पडली। या बैठकीस खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राम सातपुते, कल्याणराव काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी व कल्याणराव काळे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना काय म्हणाले? मिसळून आपण हे कॅनल व्यवस्था चालवण्यासाठी सर्वजण शासन आणि आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय। या ठिकाणी आज लक्षात घ्या, कधीही उन्हाळ्यामध्ये सांगोला आणि पंढरपूरला पाणी मिळत नव्हतं। पहिल्यांदा पंढरपूर तालुक्याची पूर्ण भिजवण होऊन आता पाणी सांगोल्याकडे गेलेलं आहे आणि सांगोला भिजवण करून पंढरपूरचा जो भाळवणी गट आहे त्या भाळवणी गटामधले D3 आणि बाकीचे जे काही फाटे असतील त्याच्यामार्फत तुमचा ओढ्यामार्फत याच्यामार्फत तिसंगी तलावाला पाणी देऊन पाणी हे परत रिवर्स शिरस फलटण करत पाणी बंद होणार आहे। अतिशय सुसूत्र पद्धतीने नियोजन करत गेल्या 5 वर्षामध्ये एवढं पाणी या भागाला दिलेलं आहे की फाटे फुटले पण पाणी आटलं नाही। एवढ्या चांगल्या पद्धतीचं कॅनलचं व्यवस्थापन हे अधिकारी वर्गाकडून झालेलं आहे, मला त्यांचंही कौतुक आहे। आणि 5 वर्षामध्ये ज्यांनी आपल्या पाण्याचं राजकारण केलं, सांगोल्याला पाणी पोचून नसेल दिलं किंवा पंढरपूरला पाणी, त्या लोकांना आता त्या ठिकाणी थरा दिलेला नाही। आणि पाण्यावर भ्रष्टाचार करणारे लोक, पाण्यावर राजकारण करणाऱ्या लोकांना या सिंचन प्रणालीपासून लांब ठेवण्यात आलेले आणि त्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन हे शेवटच्या माणसाला, शेवटच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी 5 वर्षामध्ये करण्यात आलं। परिचारक हे भाजपमध्ये असल्याने त्यांना विकास निधी जास्त दिला जातोय अशी महायुतीच्या काही नेत्यांची खतखत होती काही दिवसापूर्वी विकास निधीच्या माध्यमातून, काय वाटतं? नाही, परिचारक हे भाजपमध्ये होते आहेत आणि त्यांच्या बाबतीतला विकास निधीचा आलेख हे काय कुणाच्या वेगळा त्यांना दिला म्हणून यांना द्यायचा नाही असा विषय नव्हता। मुळातच माझा खासदारवर निधी हा करोनाच्या काळामध्ये जवळपास 2022पर्यंत हा निधी आम्हाला नव्हता। 23 आणि 24 या वर्षामध्ये निधी उपलब्ध झालेला आहे। तर अशा काळामध्ये आम्हाला खासदार निधी 5 कोटी रुपये असतो। एका तालुक्यासाठी हा निधी 60-70 लाख रुपये असतो। असा तुटपुंजा निधीवर आपण तालुक्यामध्ये गावं असतात, 100-150 गावं असतात, त्या तुटपुंजा निधीवर 2 वर्षामधला 10 कोटी निधी किंवा एका वर्षामधला 5 कोटी निधी म्हणजे तालुक्याला मिळालेला 60 लाख निधी आपण देऊ शकत नाही। त्यांनासुद्धा, परिचारकांनासुद्धा त्यांच्या गावांच्या संख्येनुसारच निधी दिलेला आहे। मला कुठल्या अडचण वाटत नाही। महायुतीतील घटक पक्ष नाराज आहे निधी वाटपावरून, मग तुम्ही आगामी भविष्यात पुन्हा यामध्ये दुरुस्त करणार काय? नाही, जर कोणाला वाटलं असेल की त्यांना निधी मिळाला नाही तर त्यांच्या निश्चितपणे त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन निधी दुरुस्त करणार। रणजित शिंदे यांनी आरोप केला आहे उजनी पाणी वाटपाची दर 3 महिन्याला आमदारांची मिटिंग व्हायची, पण जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हापासून ही मिटिंग होत नाही, भाजपने ही प्रथा मोडीत काढली असा आरोप त्यांनी केला। त्यामुळे पाणी नियोजन ढासळलं उजनीचं असं त्यांचा आरोप। नाही, आता प्रणितीताईंना पाण्यामधलं किती माहिती आहे मला माहिती नाही।
आणि त्यांना हे कोणी सांगितलं की तू उजनीच्या पाण्याची 3 महिन्याला मीटिंग व्हायची. नुसत्या उजनीची नाही तर संपूर्ण कॅनल प्रणालीची मीटिंग हे पालकमंत्री घेत असतात आणि ते दर 3 महिन्याला कदाचित नसेल, कदाचित गरज पडली तर 1 महिन्याला 15 दिवसाला सुद्धा मिटिंगा होतात. ताईंनी त्याची माहिती घ्यावी. दादा, मोहिते पाटील आणि पवार साहेबांच्या काळात जेवढा म्हाडाचा विकास झाला नाही तेवढा तुमच्या काळात झालेला. आज 18 नंबरला देशात आलेला आहे, तरी सुद्धा ते म्हणतात की विकास झाल्याने एक आव्हान उभं आलं. काय आता ज्याला पिवळा चष्मा लावल्यानंतर पुढचं सगळं पिवळं दिसतं, तसंच जो विकास दिसत नसेल अशा कोणी लोकांना नक्की त्यांना हवे असेल तर यादी आम्ही आज उद्या प्रसिद्ध करतो आहे. त्यांनी ती यादी पाहावी आणि आपला गैरसमज दूर करावा.